नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व जी आर असणार आहे ते सर्वचे सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहे ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आजच्या डेटमध्ये सर्वात पहिला जो काही जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय हा आला आहे. आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की दिनांक 8/7/2026 म्हणजे की आज आणि आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता, कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात. विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग. शीर्षक आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेर, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक 8/7/2026. विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग. शीर्षक आहे, सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12% व्याजाचे प्रदान करण्याबाबत श्री व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड, इचलकरंजी, तालुका हातकंगले, जिल्हा कोल्हापूर. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2008 ते 9, 2011 ते 12 मधील खरेदी करण्यात आलेले धान्य CMR व भरड धान्य वाहतुकीचे दर अंतिम करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात. यानंतरचा जी आर हा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे, पणन हंगाम 2025 ते 26 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान्य भरड धान्य खरेदीबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. जी आर दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की 8/7/2026. मित्रांनो, आजच्या डेटमधील आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या ज्या काही पाहत आहोत याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, यानंतरील जी आर आपण पाहूयात. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक माहिती गट वरिष्ठ या संवर्गातील 2 पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. मित्रांनो, चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात. यानंतरील जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई छत्रपती संभाजीनगर व नागपूर यांना सन 2026 ते 27 मधील ठोक रक्कम वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. मित्रांनो, यानंतरचा जी आर हा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शीर्षक आहे, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून विद्यमान संस्थेस नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास शासन मान्यता देण्याबाबत श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी, ढोकेश्वर, अहिल्यानगर. यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 पासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची नवीन संस्था सुरू करण्यास शासन मान्यता देण्याबाबत. KPS इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी मांजरी BK पुणे या संस्थेसाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. चला तर यानंतरील जी आर शासन निर्णय आपण पाहूयात. यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शीर्षक आहे, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर विद्यापीठाचे वारंगा येथील स्थायी कॅम्पस बांधकामामधील मुलामुलींचे वसतिगृह, डायनिंग हॉल व ग्रंथालय इमारत बांधकाम करण्यासाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून IT
कस्टमाइज HTE सेवार्थ प्रणालीसाठी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे मुंबई येथील मुख्य पीठ तसेच खंडपीठ औरंगाबाद व नागपूर करिता सन 2020 मध्ये खरेदी केलेल्या 604 ऑल इन वन संगणक व सन 2019 मध्ये खरेदी केलेल्या 12 लॅपटॉप्सच्या बदली रिप्लेसमेंट नवीन 604 ऑल इन वन संगणक व 12 लॅपटॉप खरेदी करण्याकरिता रुपये 6,35,79,854 इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरील GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या संस्थेतील अपघात विभागाकरिता यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठीचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव औद्योगिक शिक्षण व औषधी द्रव्य विभाग. शीर्षक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील नेत्र शल्यचिकित्सालय विभागाकरिता जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर अनुदानातून यंत्रसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठीचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील 8 GNM महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न 5 परिचर्या पदवी महाविद्यालयांची विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढ तसेच 10 नवीन शासकीय परिचर्या पदवी विद्यालय स्थापन करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर यांच्या आधिपत्याखालील स्त्री रुग्णालय आहेरी जिल्हा गडचिरोली येथील 42 अस्थायी पदांना पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पुणे कार्यालयाच्या दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील आरोग्यविषयक समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी 300 खाटांमध्ये श्रेणीवर्धित सामान्य रुग्णालय धारणी 50 खाटांमध्ये श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालय चिखलदरा व चुरणी या आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे राज्यातील वाघ व त्यांचे सहशिकारी प्राणी व त्यांचे भक्ष्य प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी समन्वय व संनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय समितींची पुनर्रचना करण्यासाठीचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की ग्रामविकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी ग्राम विकास विभागाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता रुपये 140 कोटी एवढा निधी हा वितरित करण्यासाठीचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की मौजा वाटोडा नागपूर येथील नागपूर सुधार प्रन्यासकडून खरेदी केलेल्या गाळ्यांचा वापर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी वसतिगृह संकुलन म्हणून करण्यासाठी आवश्यक फर्निचरच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही महत्त्वाचे GR होते सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहिल्या आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे सर्वच्या सर्व हेडलाईन्स या तुम्हाला समजल्याच असतील आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन GR हेडलाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.